तुम्ही म्हणता रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे, आमचा वारकऱ्याचा आहे, आम्हाला त्याचं नाम घ्यावं लागेल, घ्यावंच लागेल, त्याशिवाय उद्धार नाही. राम हे नाम उद्धाराचं या, राम हे नाम मोक्षाचं या, राम हे नाम तुमच्या आमच्या कल्याणा करताय, तुमच्या आमच्या सार्थका करताय. रामाचा आचार आयुष्यामध्ये घ्यायचा आहे, कृष्णाचा विचार करायचा आहे आणि उद्धारासाठी आज हरीचा उच्चार. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, आम्हाला रामाचा आचार घ्यावा लागेल, कारण राम आचरणात आणायचं. नीट आहे का? रामकृष्ण हरिनामाचा उच्चार का करायचा? राम म्हणत असताना आचरणात आणायचा का? राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. कळते? रामासारखं आपल्याला वागायचंय, कारण तो एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. कृष्णाचा विचार करायचा. कृष्णासारखं का वागायचं नाही? कारण कृष्णासारखं ही तर कोणाला जमणार नाही, नाही जमू शकत. हा कसं जमल? कृष्णानं 16,108 बायका केलत्या, एकानं असं आहे आमचं. हा चल काय करायचंय बुवा? कृष्णासारखं नाही जमत आम्हाला. कृष्ण फक्त विचारात घ्यायचा आणि उद्धारासाठी हरीचा उच्चार करायचा. बरं तुम्ही सांगता राम आचरणात आणा, त्याचं नाम घ्या. हो घेऊ आम्ही, पण प्रश्न आहे नाम का घ्यायचं? अरे नाम तुम्ही आम्ही घेतो यात नवल काय? नीट आहे का महाराज? तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्यायला, बरं देवाचं नाव रामाचं नाव तुम्ही आम्ही घेतो यात काय नवल? नीट आहे का? आता आपण घेतो यात काय नवल? माणसाला देवाचं नाव घ्यावं लागल. अहो संतांनी घेतलं या, बरं मामा संतांनी घेतलं यात काय नवल? देवानं सुद्धा त्या रामाचं नाव घेतलं. बरं रामाचं नाव देव घेतो यात काय नवल? अहो देवाचा देव सुद्धा रामाचं नाव घेतोय. कसं महाराज? त्या रामाचं नाव तुम्ही आम्ही घेतो ह्यात नवल काय या? त्या रामाचं नाव संतांनी घेतलं यात काय नवल? देवानं घेतलं यात काय नवल? देवाच्या देवानं म्हणजे महादेवानं सुद्धा नाम घेतलं. कुणाचं? रामाचं. भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. अहो त्या रामाचं नाव त्यानं घेतलंय, आपल्याला घ्यावं लागेल. बरं रामाच्या नावाने जीवनाचा उद्धार होतोय सगळ्याला माहिती आहे. बहुतेक रामायणातला प्रसंग सगळ्याला माहीत असेल. मारुतरायानं राम 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 नाव टाकलं तर दगडं तरली होती. बरोबर का मामा? रामाच्या नामाने दगडं तरली होती. विचार करा, रामाच्या नामाने जर दगडं तरत असतील तर तुम्ही आम्ही हाडामासाची माणसं तरुण जाणार का नाही? अहो नक्कीच तरुण जाईल. रामनामाची ताकद ऐकायची असेल तर ऐकून जा. बहुतेक वानरांनी राम 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 नाव हे टाकलं, दगड पाण्यात टाकला तर दगड तरायचा. हे रावणाने पाहिलं आणि विचार केला, अरे म्हणे त्या रामाच्या नामाने दगड तरतो या, मी रावण या, माझ्याकडं तर लय धन या. किती धन या? 7 कोटी सोन्याची घरं, एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं रावणाच्या. ऐकताय का तुम्ही? किती? 7.5 कोटी सोन्याची घरं, एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 9 ग्रहाच्या पाऱ्या करायचं, मग सिंहासनावरती जाऊन आरूढ व्हायचा. बाबा त्या रावणाची सैना बघायला झालं तर 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. मतदानाला उभा राहिला तर गडी बिनविरोधच. हा की सैना त्याची होती ना, कोणत्या विरोधात जातं या बुवा? एवढा जहागीरदार रावण, एवढा श्रीमंत रावण. विचार केला त्या रामाच्या नामाने दगड तरतोय, माझा तरला पाहिजे. रावण नाव टाकलं, दगड पाण्यात टाकणार. तेवढ्यात मंदोदरी पत्नी धावत आली, म्हणे अहो काय करताय? तो रामया जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे. त्या रामाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, वृक्षाचे पान हालेची सत्ता. अहो त्याच्याशिवाय झाडाचं पान हलत नाही. तो तारणारा मारणारा उद्धार करणार आहे. त्याच्या नामाने दगड काय बितरतं या? अहो तुमच्या नामाने दगड तरणार नाही, कशाला स्वतःचा अपमान करून घेताय? त्यावेळी त्या नाचणाऱ्या रावणाने सांगितले, हे बघ मंदोदरी, म्हणे मीही रावण नावाचा दगड तरुण दाखवतो. म्हणला तरुणच दाखवणार. आता मला खरं सांगा, रावण नावाचा दगड तरल का मामा? राम तरतोय माहिती, पण रावण तरल का? नाही तरत. तरला. आता नीट आहे का? त्याने रावण नाव दगडावरती टाकलं, दगड पाण्यात टाकला. जसा दगड पाण्यात टाकला तसा मामा दगड तरला. तो म्हणचाल बुवा कायला बाड बोलताय? रावणाचा दगड तरत असतो होता. ऐका, रावणाचा दगड तरला, पण एक या रावणाने दगडाला पाण्यात टाकताना सांगितलं होतं, हे बघ दगडा, तू नाही तरला, तो नाही तरला. जर तू नाही तरला तर तुला रामाची शपथ आहे असं सांगितलं, म्हणून रावण नावाचा दगड सुद्धा तरला. जर नामाने दगड तरत असतील, आपण हाडामासाची माणसं लेखा हो नक्की तरून जाणार. नामीची तारेले कोट्यान कोटींचा उद्धार त्या नामाने केला, आपण नक्की तरून जाणार. तरण्यासाठी नाम घ्यावं लागल. बरं नाम घेत असताना नाम कळलं पाहिजे तर आम्ही घेऊ, नाही कळलं पाहिजे. एक दिवशी निवृत्तीनाथ दादाला ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, दादा तुम्ही म्हणता
देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो, देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. दादा तुम्ही सारखं सांगता देवाचं नाव घ्या, नाव घ्या, त्यासारखं दुसरं कोणीच नाही श्रेष्ठ. मग सोपं करून सांगा. सारखं म्हणता देवाचं नाव घ्या, नाव घ्या, सोपं सांगा दादा. देवाचं नाव आहे किती मोठं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ए ज्ञानोबा वरती बघ, जिथपर्यंत आभाळ दिसतंय, जिथपर्यंत गगन दिसतंय, जिथपर्यंत तुला हे चंद्र सूर्य तारे आकाश दिसतं, या त्यापेक्षा सुद्धा मोठं काय देवाचं नाम. या गगनाहुनी वाढ नाम आहे. कळालं का? सगळ्यात मोठं काय देवाचं? अख्ख्या जगात सगळ्यात मोठं गगनाहुनी वाढ नाम आहे. सगळ्यात मोठं देवाचं नाव आहे. बर मामा, जेवढं मोठं देवाचं नाव आहे तेवढा मोठा देव या. काय म्हणलं मी? देवाचं नाव कळलं का तुम्हाला? गगनाहुनी वाढ. आज फक्त नाम पाहायचं आणि देवच पाहायचं आहे. आज सगळ्यात मोठं काय नाम या? देवाचं नाव. गगनाहुनी वाढ नाम आहे. जेवढं मोठं देवाचं नाव मामा तेवढा मोठा देव या. आपण देवाला लय बारकं करून टाकलंय. नाही खरंच आपण देवाला लय बारकं केलं. आपण समजतो तेवढा बारका देव नाही. महिला मंडळ पुढं बघा सगळ्याजणी. पाठीमागे एक सण गेला बघा आता तुमचा कुठला तरी. कुठला? संक्रांत. हा हा हा. बुवा आपलाय फक्त बोलला तर कीर्तन होणार आहे. मला कानाचा त्रास आहे, थोडं मोठ्याने बोलत चला फक्त. हा कुठला सण गेला आजी तुमचा पाठीमागं? मकर संक्रांत. संक्रांतीला बघा तुम्ही पोळ्या केल्या. हां कशाच्या पोळ्या म्हणावं? एकादश आली होती. काय पोळ्या खाता? बरोबर, बहुतेक दुसऱ्या दिवशी केल्या. बरोबर का नाही महिला मंडळ? तुम्ही सणाला पोळ्या केल्या. बरोबर का नाही? तुम्ही भगवान नागेश्वराच्या दारात आहे, लबाड बोलायचं नाही. खरं सांगा, स्वतःला खायला केली ती पोळी केवढी, देवाला केली ती केवढी? हा असं सांगा, मग आम्ही रातभर बसतो. हा स्वतःला त्या तव्यात बसत नाही एवढी, आणि देवाला नैवेद्य लय शुद्ध होईल निवद असतो आपल्याकडं. तुम्ही समजताय तेवढा बारका देव नाही. देव किती मोठा आहे सांगू का? नीट आहे का? आता भगवान विष्णूचं लग्न माता लक्ष्मीशी. सगळ्या देवाला निमंत्रण. चंद्र इंद्र तारे 33 कोटी देव एकत्रित आले. पण चुकून समुद्राला सांगायचं राहिलं. आता समुद्र हे लक्ष्मी मातेचे पहिली पिता. लक्ष्मी ह्या अनेकांची मुलगी झाली मामा, त्याचा विस्तार लय मोठा आहे. पण पहिली मुलगी ही समुद्राची. सगळ्याला निमंत्रण, चुकून समुद्राला सांगायचं राहिलं. आता सगळं देव एकत्र आलं. काही क्षणात लग्न लागणार. तिथं नारद आले. आणि नारद कसा या? कसा आहे? कळीचा नारद. प्रत्येक गावात का होईना एकतरी नारद. आज तूच प्रत्येक घरात का होईना एकतरी नारद. आज तू म्हणणार नाही, आपापला बघून घ्या. मी कुठं घरी येऊ बघाय तुमच्या? ज्याच्या त्याच्या घरचं त्याला माहिती आहे. आज तो ना असला बी पाहिजे, असलाच पाहिजे बुवा. ते बहुतेक झालं असं. त्या नारदाने विचार केला, सगळं देव दिसत आहेत, तर पहिले पिताश्री समुद्र कुठं दिसणार. दावत गेले समुद्रा. आणि काय कळलं का? काय हो म्हणे, अहो तुमच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात लागतंय. समुद्र म्हणले, हे पोरीचं लग्न बाप नसतो वे लग्नाला, असं कुठं असतं? नाही म्हणले, अहो तुम्हाला काय माहिती, मोठ्या थाटात लग्न लागणार या. काही क्षणात लग्न लागतंय. बरं लग्न ते तुमच्या आमच्यासारखं नव्हतं. समुद्राला राग आला. का माझ्या मुलीसाठी एवढी स्थळ बघत होतो तरी एवढी लग्नाला मुलगा मिळाला नाही. माझ्या परस्पराकच काय लग्न होऊ शकते? त्या काळामध्ये सुद्धा अशी टंचाई होती बाबा. आणि लय टंचाई झाली त्या गोष्टीची. नकोच सांगाय नाही तर राहू द्या. काय करायचं आपलं का कोणाचं? बघा मध्ये ते नवरदेवानी मोर्चा काढला होता सरकारकडे गोवाड्या बसून. आता सरकारने काय करावं, ह्यांचे लग्न होईना. ते सरकारने काय कर, लय टंचाई झाली मामा. ते बहुतेक एक जण ते मुलगी बघायला गेले. झालं असं, मुलीकडचे घरी आले. मुलाच्या घरचं बघितलं. मुलगा चांगला आहे, सुंदर आहे, देख नाही. मुलाच्या घरचं सगळं चांगले. मुलाकडचे पुन्हा मुलीच्या तिकडं मुलगी बघायला गेली. आणि मुलगी बघायला गेल्यानंतर बाबा मुलीचं घर पसंत पडलं. मुलीचं सगळं परिसर चांगला आहे, घरचे लोक चांगले आहेत. आणि मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगीला आणण्यात आलं. आणि मुलगी आणली. मुलगीची आई पुन्हा असं ते चहा घेऊन प्रत्येकाला घेऊन पुढं आली. आणि पुढं आल्यानंतर मुलीच्या आईनं नवऱ्याकडे बघितलं. आणि नवऱ्याकडे बघितलं आणि सगळ्या माणसात नवरीची आई म्हणली, मी पोरगी विहिरीत ढकलून देईल पण ह्याला द्यायची नाही. पुरीच्या बापाला राग आला. खाड दिसणं काना खाली वडली. का गं लाज वाटत नाही का? खुशाला एवढा चांगला पोरगा म्हणते पोरगी ढकलून देईल पण त्यांना. ते म्हणली, मी सुद्धा पुरी सकाट हिरीत उडी टाकेल पण त्याला द्यायची नाही. म्हणजे असं का? ते म्हणली, पहिला त्यो मला बघाय आलता. हितनं झुप्या मग कसं व्हायचं? मी पाया पडून सांगतो गड्या. शोकांती काय त्या गोष्टीची बुवा. ते आता लय निघून गेला तो काळ. नाताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे. त्या काळात भगवान समुद्रदेव म्हणले, मला न सांगता लग्नच होऊ शकत नाही. आता राग आला, लालबुंद झाला. बरं समुद्र बार काय का मामा? ती नदी नाही, कॅनल नाही, ओढा नाही. नदी हे सगळं पाणी शेवटी जाऊन समुद्राला मिळतं. आणि त्याला म्हटलं जातं समुद्र महासागर. तो रागवला, लालबुंद झाला, चौताळा, लग्नाच्या दिशेने गेला. बरं लग्न बी गरीबाचं आहे का? तो तुमच्या आमच्यासारखं लग्न आहे बाई. हां सकाळी धामधूम, दुपारी टामटुमन, संध्याकाळी सामसूम. हे लग्न आताची बुवा. पहिल्या काळात 10-15 दिवस मामा लग्न चालायची. आता एका सईवर लग्न होतं आळंदीत. हा
एकच सही करायचे विषय संपला. तिकडं सोळावा करा, नाही तर ते गाणं बांगड्या करा, नाही तर ते काय राहिलं नाही तुमचं. ते 10 दिवस लग्न चालायचे पहिल्या काळात, सगळं निघून गेलं. ते लग्न जगाच्या मालकाचं आपल्यासारखं लग्न नव्हतं, ते भगवंताचं लग्न. या पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. हे या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. टाळी वाजवा. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, हा लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका पायी जोडव्याला मोती 9 लाख साजत, मोती 9 लाख साजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग देवाचं लागत. वा बकवास हो वा. मोठ्या प्रेमानं देवाचं लग्न. आता तुम्ही म्हणसाल बुवा कुठल्या ग्रंथातलं प्रमाण काढलं सोन्याचं बाशिंग आणि देवाचं लग्न कुण्या लिहिलं? या ऐका, अधिकारी व्यक्तीच्या मुखातलं वाक्य या. देवाचा अधिकार कार्य भाव व्यक्त करणारं गीत असेल तर ते कीर्तनात हमखास म्हणावं. तुम्ही कीर्तनात काय बी म्हणा, फक्त देवाचं म्हणा. इथं चालत का नाही पिक्चरची गाणी जी सगळीकडे चाललंय तसं नाही. इथं काय बी म्हणा तुम्ही, फक्त देवाचं म्हणा. मोठ्या प्रेमानं देवाचं लग्न लागलं आणि समुद्र लग्नाच्या दिशेने धावत गेला. आता सगळ्या देवांनी बघितलं हे समुद्र रागवलाय, लालबंद झाला. या एका लाटत कुठं जायला आपल्याला कळायचं नाही, म्हणून सगळं देव आपापल्या ताकदीनुसार उडून गेलं, पळून गेलं, निघून गेले. पण भगवान विष्णू तिथून हल्ले नाही. देवाने काय केलं माहिती आहे का महिला मंडळ? नीट आहे का? देवाने फक्त हाताचा एक केस उपटला. काय केलं? एक केस उपटला आणि एवढा भरदार वेगाने धावत येणारा समुद्र, एवढा भरदार वेगाने धावत येणारा महासागर, त्या भगवंतानं एका केसाच्या जाग्यावर मावून घेतला. विचार करा देव किती मोठा. विठाल विठाल महाराज एका केसाच्या जाग्यावर तो समुद्र मावून घेतोय. हांडा भरून पाणी नाही किंवा बादली भरून पाणी नाही. ते किती पाणी या जगातलं सगळं पाणी एका केसाच्या जाग्यावर, एका केसाच्या जाग्यावर समुद्र बसतोय त्याच्या. मग देव बारका आहे का? ओय बारका आहे का? महिला मंडळ आहे का देव बारका? मग आता शिंदा गावात पोळी केवढी करायची? का हिलानगर जिल्ह्याचा एरिया धरला तरी देवाला पोळी पुरायची नाही. तुम्ही समजताय तेवढा देव का? देव बारका नाही. जेवढा मोठा देव मोठा आहे तेवढं मोठं देवाचं नाव या. गगनाहुनी वाढ नाम आहे. जगात सगळ्यात मोठं देवाचं नाव, जगात सगळ्यात मोठा देव. जेवढं मोठा देव तेवढं मोठं नाम या. ते नाम घ्यावं लागल. का हो तुकोबराया? का घ्यायचं? त्याचं कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणले हे नाम घ्यावं लागल. पण असं का म्हणता तुकोबराया? नामच का घ्यावं लागल? आज तुम्ही नामावरती अभंग लिहिला, आज तुम्ही नामाबद्दल बोलला. आमचा प्रश्न आहे हा अभंगच का तुम्ही लिहिला? का नाम सांगितलं? बरं मी नेहमीच सांगत असतोय संताचा अभंग म्हणजे मामा व्हॉट्सअपचा कविता नाही सुचल्या म्हणून रचल्या. संतांनी कुठलाच अभंग मनाला आठवला आवडला म्हणून लिहिला नाही. काहीतरी घडलं, काहीतरी झालं, काहीतरी ऐकलं, काहीतरी पाहिलं, काहीतरी पूर्वपीठिका आहे म्हणून संतांनी अभंग लिहिलं. कुठलाच अभंग उगच लिहिलं नाही. ते आमच्या इकडं म्हणतात सुंदरते ध्यान म्हणजे माणसं गोळा करायचा अभंग आहे. त्यो माणसं गोळा करायला अभंग लिहिला आहे? अजिबात नाही. काहीतरी कारणे म्हणून अभंग लिहिला. बरं आजचा अभंग तुकाराम महाराजांनी नामाचं महत्त्व सांगायला लिहिला. असं काय घडलं की तुकाराम महाराजाला आजचा अभंग लिहावा लागला? मी नेहमी सांगत असतो जगद्गुरू तुकाराम महाराज अभंग सुचवायचे आणि संताचे जगणारे तो अभंग लिहायचे. बहुतेक एक अभंग लिहिला का नाही रुपया एवढं नाणं गरम केलं जायचं मामा. आणि ते गरम केलेलं नाणं तुकाराम महाराज जिभेवर ठेवायचं आणि जिभेवर नाणं ठेवल्या ठेवल्या नाण्याचा दाह शांत झाला तर तोच अभंग गात्यात लिहिला जायचा. 4092 अभंग गात्यात आहेत. किती? 4092.
एक अभंग लिहिताना तुकोबरायला एवढा त्रास व्हायचा. 4092 अभंग लिहिलं. तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर माझ्यासारखा पापी आयुष्यभर जगतो या त्या तुकाराम महाराजाला किती त्रास झाला असेल विचार करा. सुखाचं नाही संत होणं, तुका म्हणे संत सोशी जगाच्या आगात, संत होणं सोपं नाही. एवढा त्रास झाला तुकाराम महाराजाला. मग आजचा अभंग तुम्ही लिहिला त्या पाठीमागं काय कारण झालं? असं घडलं असं, ज्यावेळी देहूगावामध्ये कीर्तनं चालायची. नीट ऐका, अभंग का लिहिला मी मुळापासून सांगतो या. आज तुम्हाला नामाचं सगळं सांगितलं तर नीट ऐकायचं, अभंगाकडे वळलोय. मुळापासून सांगतो अभंग का लिहिला. इथून देहूगावात कीर्तनाची परंपरा आणि प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं देहूगावात. आणि काय व्हायचं त्यावेळी तुकाराम महाराज कीर्तन करत नव्हते, ध्यानात ठेवा. तुकाराम महाराज कीर्तन करत नसायचे. त्या काळात देहूगावात कीर्तन व्हायची आणि प्रत्येक एकादशीला बाहेर गावून कीर्तनकार बोलवायचे. मग व्हायचं कसं मामा, एखाद्या कीर्तनकाराला जर तारीख दिली की ते कीर्तनकार येतच नसायचे. म्हणजे वाढवून मिळालं म्हणून जात नसायचा. 2025-26 गडी नव्हतं ते. आणि मी एक सांग काय बघा, विनोदाचा भाग सोडा. आम्ही तुमच्या पुढं कीर्तनकार म्हणून जरी उभा असलो तर आम्ही सुद्धा एक माणूस आहे. माऊली भाऊ, आपण रोज कीर्तन भजन करतोय. म्हणजे असं नाही की आम्ही माणूस नाही, आम्ही सुद्धा माणूस आहे बाबा. घरी काहीतरी आपत्ती घडते, कीर्तन करायला जाग्यापर्यंत कीर्तनाच्या नाही जाता येत. बरं जावं तर लोक म्हणतात घरी काय घडलंय बाबा तिकडं जातोय, तिकडं जावं तर तिकडचे लोक म्हणतात घरी काय घडलंय बाबा पैशाच्या मागं पळतोय. म्हणजे त्यांना मारावं का? नाही, सुखाचं नाही होणं कीर्तनकार, जावे त्याच्या वंशात देवाकडे. मामा तुम्ही आग बंद, पांढरा पोशाखाला आग बंद, त्याच्याकडे कोणी बघत नाही. त्याच्या फक्त एक डाग पडू द्या, सगळ्याचं ध्यान कुठं आहे? कुठं आहे ध्यान सगळ्याचं? त्या डागावरही सुखाचं नाही बाबा, जावे त्याच्या वंशात देवाचं कडे. लय जपून राहावं लागते. आमच्या बुवाला काव अशा बुवा लोकांवर गोळ्या धरून नाही तर गडी कुठं चुकीत गावत्यात. मी पाया पडून सांगतो, सुखाचं नाही बुवा होणं, महाराज होणं. महाराज तुकाराम महाराजाला सुद्धा समाजानं त्रास दिला. बहुतेक एखाद्या कीर्तनकाराला येता येत नसायचं म्हणून गावची परंपरा बंद पडायला लागली. गावातले लोक पंच कमिटी, सप्ताह कमिटी एकत्रित आली, विचार केला गड्या आपल्या गावची परंपरा बंद पडायला लागली. नाही म्हणे बाहेर गावून कीर्तनकार बोलवण्यापेक्षा आपल्या गावातले तुकाराम बुवा त्यांनाच कीर्तनाला उभा करू. नाही म्हणे भजन करतायत, रात्रंदिवस भजनाची आवड या, आपण असं करू त्यांनाच उभा करू. म्हणून गावातली पंच कमिटी, सप्ताह कमिटी एकत्रित आली, तुकोबरायांपाशी गेली. तुकाराम महाराज त्यावेळी डोंगरावरती भजन करायचे आणि भजन चालू होतं तुकाराम महाराजांचं. त्यावेळी कीर्तन करत नव्हते आणि भजन करत असताना देहभान विसरून भजन करायचे तुकाराम महाराज. गावातले लोक तुकाराम महाराजांच्या पुढे तरी तुकाराम महाराज असं ध्यानस्थ व्हायचे. त्यांना कळत नसायचं कोण आलेलं आणि कोण गेलेलं, एवढं मग्न व्हायचे भगवंताच्या नामात. आणि तसं झालं पाहिजे. मी पाया पडून सांगतो, तुकाराम महाराज एकटं बसायचे, भजन करायचे, रात्रंदिवस भजन करायचे. तुकाराम महाराज एकटं बसायचे, लोक म्हणायचे बहुतेक ह्याला याड लागले. आणि एक या लोक संताला वेड म्हणले बरं का. एक सांगू का, वेड म्हणलंच पाहिजे. कारण आजपर्यंत तुम्हाला मान्य करावं लागल, महाराष्ट्राचा इतिहास बघा, संताला लोक वेडच म्हणले त्याचं कारण या महाराष्ट्राचा इतिहास हा वेड्या माणसाने लिहिला या. शहाणी फक्त त्याचा अभ्यास करतात. काय म्हणलं मी? इतिहास वेड्या माणसाने लिहिला, शहाणी फक्त त्याचा अभ्यास करतात, दुसरं काहीच करू शकत नाही. कारण ती शहाणीच असते ती. ते झालं कसं, गावातले लोक तुकाराम महाराजांच्या पुढं तुकोबरा एकटं बसायचे, भजन करायचे. आणि तुकाराम महाराज एकटं बसून भजन करायचे, पण लोक म्हणायचे बहुतेक हे मनाला बडबड करते. आणि तुकाराम महाराज एकटं बसून बडबड करायचे, पण एक या तुकाराम महाराज देवासोबत बोलायचे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सुद्धा एकटंच बसून मनाला बडबड करतो या. फरक एवढाच आहे, आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात त्याला? नाही, तुकाराम महाराज एकटं बसून भजन करायचं, तुकाराम महाराज देवासोबत बोलायचं. आम्ही सुद्धा एकटंच बसून बडबड करतो या. फरक एवढाच आहे, आम्ही बडबड करतोय म्हणजे भजन करत नाही, आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात त्याला मामा? हेडफोन म्हणतात. अजून काहीतरी नाव आहे बघा, ब्ल्यूटूथ. अजून काय उपकवायचे? इयरबड्स म्हणतात त्याला. हा चला, तर तुम्ही काय बी म्हणा, हे बघा इयरबड म्हणा, ब्ल्यूटूथ म्हणा, तुम्ही हेडफोन म्हणा. मी पाया पडून सांगतोय, नीट ऐका. आता कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही मामा. सध्याच्या काळात माणसाला माणसात आणण्याचं साधन हे कीर्तन या. मोबाईल ही गोष्ट अशी या, जेवढा चांगला वापर चाल तेवढा उंचीला नेतो, आणि जेवढा वाईट वापर चालत का मातीत घालतो. फक्त वापरणं आपल्या हातामध्ये. आणि बाद झाली हो माणसं या मोबाईलमुळं. बघा तुम्ही महिला मंडळ, तुम्ही कीर्तनात बसलाय, खरं सांगा गड्या, तुमच्या घरातलं 10 वर्षाचं लेकरू असलं तरी त्याला चष्मा आहे भिंगाचा.
डबल भिंगाचा त्याला मोरचं दिसतच नाही काय चष्मा काढल्यावर शोकांती काय. तुमच्या घरातलं 4 वर्षाचं लेकरू असतं, 4 वर्षाचं 3 वर्षाचं, त्याच्या हातात स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याशिवाय ते दुसरा घासच उचलत नाही. खरं आहे का नाही? खरंच म्हणावं लागलं, घरोघरी चाललंय. बरोबर. तुम्ही बारक्याचं पोरांचं काय घेऊन बसला मामा. ही मोठी माणसं सुद्धा वेडी झाली ती ह्या मोबाईलमुळे. बघा तुम्ही अलीकडच्या काळात माणसात माणूस बसायला तयार नाही. नाही तुम्ही बारक्याचं म्हणू नका, मोठी माणसं वेडी झाली ती मोबाईलमुळं. बहुतेक आमच्या पलीकडे माळशिरस तालुका आहे बाबा, आणि त्या माळशिरस तालुक्यामध्ये त्या सूळ पाहुण्याच्यात बहीण दिली मामा. झाला असं एक दिवशी ते आमचे दाजी आणि बहीण घरी आलते. घरी आले नका ते वडू राहू दे. घरी आले आणि घरी आल्यानंतर मामा ते असं सोप्यावर बसले. कोण? आमचे दाजी. नका वडूच नका, थांबावेस. आणि आले ना असं सोप्यावर बसले. सोप्यावर बसल्यानंतर मामा 1 तासभर आमच्या दाजी घरात बसले सोप्यावर, आणि 1 तासभर दाजी मोबाईलमध्ये बघत होतं. मी दाजीच्या तोंडाकडे बघतोय, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईलमध्ये. असं 1 तासभर चाललं. मला लय राग आला हो मामा. म्हणून वाटत होतं तुझ्यासारखं मोबाईल आमच्या इकडं भंगारवाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यात. त्यामुळं गं बसायचं झालं दुसरं काय. एक तासभर मी मामा दाजीकडे बघतोय, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीकडे, दाजी मोबाईलमध्ये. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. माझं मन असं सुपासारखं झालं गड्या. वाटलं आता दाजी काहीतरी विचारतील, बुवा कसे चाललेत कीर्तन, कॉलेज, गुरं ढोरं, शेतीवाडी काहीतरी विचारतील म्हणून मामा मला लय आनंद झाला. 1 तासभर आमचं दाजी मोबाईलमध्ये बघत होतं. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं, आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा मला म्हणला, हां ते चपट्या पिनाचा चार्जर आहे का हो? जाळ झाला माणुसकीचा जाळ. माणसात माणूस बोलायला तयार नाही. मग ते बुवा कीर्तन कर, नाही तर तिकडे उलटून आपण पहिला चपट्या पिण्याचा चार्जर. मी पाया पडून सांगतो, बाद झालाय माणूस. माणसाला बोलायला तयार नाही ह्या मोबाईलमुळं. पहिल्या काळात ही जुनी लोक पारावर बसले का नाही मामा, रात्र ह्यांच्या गप्पा चालत होत्या. अलीकडच्या काळात आम्ही माणसं सुद्धा पारावर बसतो या, आम्ही तरुणी पोरं सुद्धा पारावर बसतो या. एकाचं बी एकाकडे लक्ष नाही, सगळ्याचं लक्ष मोबाईलमध्ये. पाया पडून सांगतो, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट या. तुकाराम महाराज एकटं बसायचे, बडबड करायचे, देवासोबत बोलायचे. आम्ही एकटं बसून बडबड करतोय, आमच्या कानात काहीतरी. आम्ही बेभान झालो ह्या मोबाईलमुळं. तुकाराम महाराज एकटं बसायचे, भजन करायचे. भजन करत असताना गावातले लोक तुकाराम महाराजांच्या पुढे उभा राहिले. तुकोबराया, विनंती आमची तुम्हाला. आजपर्यंत आम्ही लय त्रास दिला तुम्हाला, लय बोललो. आमची विनंती आहे तुम्हाला, सगळं विसरून जा तुकोबराया. आपल्या गावची परंपरा बंद पडायला लागली. आमची विनंती आहे तुकाराम महाराज, एवढं भजन करता तुम्ही, एवढी देवाची सेवा करता, आम्हा सर्वांची विनंती आहे तुकोबराया तुम्ही कीर्तन करावं. तुकाराम महाराज म्हणले, कीर्तन करावं एवढा अधिकार आहे वय माझा? कोण म्हणतंय? तुकाराम महाराज, काय कीर्तन करावं एवढा अधिकार आहे माझा? नाही लोक म्हणले आमची इच्छा आहे. मग तुकाराम महाराज म्हणले, त्याला मला परवानगी नाही. ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याने स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिली. पण एक या तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले ते असे नाही, रोज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणारे तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. रोज कीर्तनामध्ये द्रुपद म्हणणारे तुकोबराया कीर्तनाला उभा राहिली. रोज कीर्तनामध्ये गायनाला उभा राहणारे तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. बहुतेक गायक कीर्तनकार होतात, ही परंपरा तुकाराम महाराजांची असावा असं मला तर वाटतंय. काय म्हणला? असं मला वाटतंय, हे माझं मत आहे. बाकी मला काय माहीत नाही. पण एक या तुकाराम महाराज गायक होते आणि पुन्हा कीर्तनकार झाले. पण त्यांच्यामध्ये आणि आत्ताच्यांमध्ये फरक एवढाच या. तुकाराम महाराज पण गायक होते आणि पुन्हा कीर्तनकार झाले. पण अगोदर पाहुन या ग्रंथ करावे कीर्तन, या नियाप्रमाणे तुकाराम महाराजांनी सगळ्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला आणि मग तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. आणि कीर्तनाला उभा राहिल्यानंतर झालं असं, एक दिवशी कीर्तनाला उभा राहिले. मामा कीर्तन चालू झालं आणि कीर्तन चालू झालं, रामकृष्णारी भजन झालं, रूपाचा अभंग झाला, पुन्हा रामकृष्णारी भजन झालं. आता तुकाराम महाराज कीर्तनाला अभंग घेणार, तेवढ्यात कीर्तनामध्ये 2 तरणी बांड पोरं येऊन बसली. तरणी बांड, आता ते तरणी बांड पोरं म्हणायचं आम्हाला जरा जड जाते, कारण महाराज लोकाच्या 5वीलाच हाफ तिकीटं पुजल्यात. या कळलं का? पर्याय ना. आता हे जाऊ दे, ही इथं तरी आहे ती तरणी पोरं. आमच्या भागात चला बारामतीत बघा, ते 4 म्हातारी बी बळ आणून बसवावी लागते ती कीर्तनात. काय घेऊन बसला? ते 2 तरणी बांड अशी पोरं येऊन कीर्तनात बसली. आणि त्यांना तुकाराम महाराजांना काहीतरी विचारायचं होतं, त्यांचा प्रश्न होता. म्हणून ते पहिला असा दुसऱ्याला डुसणी द्यायचा, म्हणायचा तू विचार केला का? तो म्हणायचा नाही मला ब्याह वाटतंय, तू विचार. तो म्हणायचा मी विचारलं असतं, पण हे बघ ती जात असते दुई तोंडी.
खरं आहे मामाई, ते असं म्हणलं की असं म्हणतं, ते तसं म्हणलं की तसं. ते म्हणला जाळ होऊ दे, आपण काही विचारत नाही. मग दुसरा जरा धाडशीपणाने उभा राहिला, तेव्हा म्हणला तुकोबराय ऐका महाराज, विनंती आहे आमची तुम्हाला, आजच्या कीर्तनातून तुम्ही आम्हाला असं काहीतरी सांगा. बघा जगात बघल तिकडं दुःख दुःख आणि दुःखच या, जगामध्ये सुख कुठं या? काय प्रश्न केला मामा त्यानं? साधकाने काय प्रश्न केला तुकोबरायला? सुख कुठं आहे? तुकाराम महाराज सांगू लागले, ऐका बाबा, सुख कुठे म्हणाल तर कबीरदास महाराज सांगतात, जो दिखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही. जगामध्ये सुखिया असं कुणी नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, किंवा सुख पाहता जबा पाडी, दुःख पर्वता एवढे. संत बाळूमामाच्या भाकणुकीत सांगितलं या, पापाचा डोंगर झाला या आणि पुण्याच्या दोरीवरती तरला या. म्हणजे दोरी एवढं पुण्य आणि डोंगरा एवढं पाप या. जगात बघल तिकडं दुःख दुःख आणि दुःखच या, जगात सुख असं कुठं नाही. तुकाराम महाराज म्हणले, थांबा, सुख असं कुठंच नाही असं म्हणू नका. एक ठिकाण या जिथं सुख या, नवे नवे तोच सुख सुख या. रूपाय साधूजा कोणी सा